आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर क्रॉप्स मध्ये आपण बघणार आहोत. त्याची जी फॅमिली असेल, त्याचं कॉमन नेम असेल, त्याची ओरिजिन असेल, त्याची जी ग्रोथ हॅबिट असेल ती आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये बघूया. ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये फर्स्ट वन आहे ड्युरांटा. ड्युरांटा स्पेसिस किंवा ड्युरांटा म्हणतात. त्याचं जे कॉमन नेम आहे ते आहे ड्युरांटा. हे अशा टाईपचे त्याचे प्लांट्स असतात. आपण बऱ्याचशा वेळेस कंपाऊंड वॉल वगैरे म्हणून जे ऑर्नामेंटल प्लांट यूज करतो, गोल्डन ड्युरांडा म्हणतात त्याला. तर ते प्लांट हे अशा प्रकारचं असतं. इथे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघून घेऊ शकता त्याचे कशा प्रकारचे फ्लावर्स वगैरे आहेत. हे ऑर्नामेंटल प्लांट्स आहे. त्याला हेज प्लांट म्हणून यूज करतात, किंवा जनरली त्याला कंपाऊंड साठी वगैरे जे आपले गार्डन्स असतात, जे लँडस्केपिंग मध्ये काय केलं जातं, ऍज ए कंपाऊंड वॉल म्हणून किंवा ऍज ए कंपाऊंड म्हणून ड्युरांटा जे आहे ते क्रॉप, मोस्टली हे प्लांट जे आहे ते यूज केलं जातं. हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. त्याचं कॉमन नेम आहे ड्युरांटा, किंवा त्याला गोल्डन ड्युरांडा सुद्धा म्हणतात किंवा गोल्डन ड्युरांटा सुद्धा म्हणतात. त्याचं सायंटिफिक नेम जे आहे ते आहे बघा, इथं तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, सर्वांना स्क्रीन दिसते ना. सायंटिफिक नेम आहे ड्युरांटा गोल्डियाना. त्याचं जे बॉटनिकल नेम आहे किंवा त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, ड्युरांटा गोल्डियाना. तर त्याचं जे जीनस आहे तो काय आहे, ड्युरांटा. जीनस हा आहे ड्युरांटा म्हणजे जीनस, आणि गोल्डनिया जी आहे ती आहे स्पेसिस. आणि त्याची जी फॅमिली आहे ती काय आहे, फर्बेनॅसी. ही त्याची काय आहे, फॅमिली आहे. व्हर्बेनॅसी ही त्याची फॅमिली आहे. त्याची जी हॅबिट आहे ती ग्राउंड कव्हर आहे. म्हणजे ते कशा प्रकारे ग्रोथ होतं ते अबो ग्राउंड त्याची जी ग्रोथ असते ती होत असते, आणि ती हॅबिट जी आहे तिला काय म्हणतात, ग्राउंड कव्हर. त्याच्यानंतर प्रोपॅगेशन जे आहे, प्रोपॅगेशन म्हणजे त्याची अभिवृद्धी कशी केली जाते किंवा हार्ब्स प्रोपॅगेटेड. तर ते आहे टर्मिनल कटिंग. बाय कटिंगनी आपण काय करतो, ड्युरांटाचं प्रोपॅगेशन हे करत असतो. मग देन ड्युरांटा इज प्रोपॅगेटेड बाय terminal cutting. Its common name is Duranta. Scientific name is Duranta goldiana, and family is Verbenaceae, and its growth habit is ground cover, and propagation is by terminal cutting. Okay, it's first one, ornamental plant. Next one, इट्स कॉमन नेम इज दिनका राजा. याला काय म्हटलं जातं, दिनका राजा. हे सुद्धा एक ऑर्नामेंटल प्लांट आहे. त्याचं जे कॉमन नेम आहे ते आहे दिनका राजा. या प्लांटला काय म्हणतात, दिनका राजा. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे सिस्ट्रन डायरिनम. त्याचे जे सायंटिफिक नेम आहे, त्याचं जे बॉटनिकल नेम आहे ते आहे सिस्ट्रन डायरिनम. त्याचा जो जीनस आहे तो आहे सिस्ट्रन. त्याची जी स्पेसीज आहे ती आहे डायरिनम, आणि त्याची जी फॅमिली आहे तर ती फॅमिली आहे सोलेनासी. त्याची जी फॅमिली आहे ती कुठली आहे, सोलेनासी. फ्लावरचा जो कलर आहे तो कशा प्रकारचा आहे, व्हाईट कलरचा आहे, आणि ते कशा प्रकारे येतात, इन क्लस्टर मध्ये येतात. ओके, त्याचं जे प्रोपॅगेशन आहे तर ते बाय कटिंग प्रोपॅगेशन केलं जातं. आणि त्याचं जे ओरिजिन आहे तर ते आहे ट्रॉपिकल अमेरिका. ओके, फर्स्ट वन पाहिला आपण ड्युरांटा. सेकंड आहे दिनका राजा. दिनका राजाचं कॉमन नेम आहे दिनका राजा. सायंटिफिक नेम जे आहे ते आहे सिस्ट्रन डायरिनम. फॅमिली आहे सोलेनासी. कलर ऑफ फ्लावर आहे व्हाईट इन क्लस्टर. प्रोपॅगेशन आहे बाय कटिंग, आणि ओरिजिन आहे ट्रॉपिकल अमेरिका. ओके, देन नेक्स्ट वन आहे कॉर्डलिनी. तुम्ही हे प्लांट पाहिलं असेल. हे पण जनरली ऍज ए कंपाऊंड ग्रोन केलं जातं, किंवा मोस्टली आपण गार्डनिंग मध्ये किंवा लँडस्केपिंग मध्ये हे प्लांट पाहिलं असेल. हे एक ऑर्नामेंटल प्लांट आहे. त्याचं जे कॉमन नेम आहे ते काय आहे, रेड ड्रासेनिया. त्याचं जे कॉमन नेम आहे ते आहे रेड ड्रासेनिया. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे कॉर्डलिनी टर्मिनिस. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, कॉर्डिलाइन टर्मिनिलिस. ओके, त्याच्यानंतर त्याची जी फॅमिली आहे ती आहे लिलिएसी. फॅमिली काय आहे त्याची, लिलिएसी. प्रोपॅगेशन जे आहे त्याचं ते बाय एअर लेअरिंग किंवा बाय कटिंग केलं जातं प्रोपॅगेशन. त्याचं जे ओरिजिन आहे ते आहे न्यूझीलंड,
इंडिया अँड मलेशिया हे काय त्याचे ओरिजिन आहेत. कॉर्डिलाइन common name of cordyline is red dracaena. Its scientific name is Cordyline terminalis. Its family is Liliaceae. Cordyline is propagated by air layering and cutting. Okay, and its origin is New Zealand, India, and Malaysia. Okay, it's the third one, ornamental plant, mostly grown in gardening land, mostly used in landscaping. Then next one is kenna. हे तुम्हाला माहित असेल, तुम्ही पाहिले असेल बऱ्याचदा आपल्याकडे सुद्धा हे प्लांट असतं किंवा ग्रोन केलं जातं आपल्या बगीचेमध्ये वगैरे असतं. त्याला काय म्हणतात, केन्ना. केन्नाचं जे कॉमन नेम आहे ते याला आपण मराठीमध्ये कर्दळ बोलतो. आपल्याकडे कर्दळ बोललं जातं ह्या प्लांटला. याचं कॉमन नेम जे आहे ते केन्ना आहे. सायंटिफिक नेम जे आहे त्याचं ते आहे केन्ना इंडिका. त्याची जी फॅमिली आहे ती आहे कॅनियासी आणि त्याचं जे ओरिजिन आहे ट्रॉपिकल अमेरिका. ओके, त्याच्यानंतर त्याची जी हॅबिट आहे ती पेरिनियल आहे. पेरिनियल आहे म्हणजे मोर दॅन 1 इयर लाईफ स्पॅन जो आहे तो त्या प्लांटचा असतो. त्याला ज्या प्लांटचा लाईफ स्पॅन मोर दॅन 1 इयर असेल तर त्या प्लांटला पेरिनियल प्लांट म्हणतात. त्याचबरोबर ते कसं आहे, हर्बेशियस आहे आणि टॉल ग्रोईंग प्लांट आहे. त्याची जी हाईट असते ती जास्त असते. आणि त्याचे जे फीचर्स आहेत तर ते फीचर्स काय आहेत बघा, तर त्याचे जे लिव्ज आहेत ते खूप ब्युटिफुल असतात. त्याच्यानंतर त्याचे जे फ्लावर्स आहेत ते पण सुंदर असतात किंवा ब्युटिफुल असतात. म्हणून केन्ना हे ऍज अ ऑर्नामेंटल प्लांट म्हणून आपण काय करत असतो, ग्रोन करत असतो किंवा यूज करत असतो. त्याच्यानंतर बघा केन्नामध्ये काय आहे, केन्नाचं कॉमन नेम केन्ना. इट्स सायंटिफिक नेम इज केन्ना इंडिका. फॅमिली इज कॅनियासी. ओरिजिन इज ट्रॉपिकल अमेरिका. Habit is perennial, herbaceous and tall growing plant. Along with its best features is beautiful leaves and flower produces in beautiful colors. Okay, then next ornamental plant is अशोका. अशोका पण तुम्हाला माहित असेल. जरी माहित नसेल तर तुम्ही पाहू शकता, इथे दाखवलेलं आहे मी तुम्हाला अशोकाचं प्लांट. हे अशा प्रकारचं असतं. त्याचं जे कॉमन नेम आहे ते आहे अशोका. सायंटिफिक नेम आहे त्याचं पॉलिथिया लॉन्जिफोलिया. हे त्याचं काय आहे, सायंटिफिक नेम आहे. त्याच्यानंतर फॅमिली जी आहे ती आहे अन्नोनेसी. ही त्याची काय आहे, फॅमिली आहे. त्याची जी ग्रोथ हॅबिट आहे तर ती कशी आहे, एव्हरग्रीन आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर काय आहे, टॉल ट्री आहे. म्हणजे त्याची जी ग्रोथ हॅबिट आहे ते नेहमी काय असतं, ग्रीन असतं आणि त्याची जी हाईट असते ती जास्त असते किंवा मोठ्या प्रमाणावर ते टॉल असतात. अशा प्रकारची त्याची ग्रोथ हॅबिट असते. त्याच्यानंतर त्याचे जे फ्लावर्स आहेत तर फ्लावरचा कलर कसा असतो, पेल ग्रीन असतो. ब्लूमिंग म्हणजे त्याची जी फ्लावरिंग कधी स्टार्ट होते, इन एप्रिल. त्याचं जे प्रोपॅगेशन आहे ते कसं केलं जातं, तर इट्स प्रोपॅगेटेड बाय सीड, बाय एअर लिरिंग और बाय कटिंग. तिन्ही प्रकारे अशोकाचं जे प्रोपॅगेशन आहे, अशोकाची जी अभिवृद्धी आहे ती केली जाते. त्याच्यानंतर त्याचं जे ओरिजिन आहे तर त्याचं ओरिजिन आहे श्रीलंका. आणि यूज आहे अशोकाचा जो यूज आहे तो काय आहे, इस्टीम्ड ऍज अव्हेन्यू ट्री. ऍज ए अव्हेन्यू ट्री म्हणून काय केलं जातं, अशोकाला अशोकाचं प्लांट हे ग्रोन केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे जे फीचर्स आहेत ते काय आहे, टॅपरिंग अँड शायनिंग लिव्ह. त्याचे जे लिव्ज आहेत ते कसे असतात, शायनिंग लिव्ज असतात. आणि टॅपरिंग, त्याची जी ग्रोथ हॅबिट आहे किंवा त्याचे जे ब्रांचेस आहेत त्या कशा असतात, टॅपरिंग असतात. त्याच्यानंतर द ट्री इज पिरॅमिडल अँड कोनिकल शेप्ड. त्याचं ते जे प्लांट जे असतात जनरली आपण जर पाहिलं, आपण जे ट्रीज लावतो किंवा प्लांट लावतो त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या वरच्या दिशेने ग्रोथ होत असतात. तुम्ही कधीही पहा, प्लांटच्या मेजरली जी ग्रोथ आहे ती वरच्या दिशेने होत असते. पण अशोकाच्या प्लांट मध्ये तुम्ही पाहाल तर त्याचे जे ब्रांचेस असतात त्याची जी ब्रांचेसची
त्या कशा असतात, कोनिकल शेप, म्हणजे ते प्लांट कसं असतं, कोनिकल शेप, आपलं कोनिकल फ्लास्क जसं असतं पहा तसं अशोकाचं प्लांट असतं. तर ते काय, त्याचं एक बेस्ट फीचर आहे. मग ज्यावेळेस आपण इन वन लाईन मध्ये लावतो त्यावेळेस अशोकाचं प्लांट ॲज ए ऑर्नामेंटल प्लांट किंवा ॲज ए डेकोरेटेड प्लांट म्हणून काय करत असतो, आपण ग्रोन करत असतो. ओके. काय पाहिलं आपण अशोकामध्ये, कॉमन नेम ऑफ अशोका इज ऑल्सो अशोका. Scientific name of Ashoka is Polylichia longifolia. Its a family is Annoniaceae. Its a growth habit is evergreen, tall tree. Color of flower is pale green, and its time of blooming is April. Propagation, Ashoka is propagated by seed, by air layering or by cutting. The origin of Ashoka is Sri Lanka. Use of Ashoka is esteemed as a avenue tree, and best features of Ashoka is tapering and shining leaves. The tree is pyramidal and conical shaped. Okay. Then next ornamental crop is bottle brush. नेक्स्ट काय आहे क्रॉप, ऑर्नामेंटल प्लांट बॉटल ब्रश. त्याचं कॉमन नेम काय आहे, बॉटल ब्रश. सायंटिफिक नेम आहे त्याचं कॅलिस्टेमॉन लॅसिओलोटस. हे तुम्हाला प्लांट दिसत असेल बघा, हे अशा प्रकारचं प्लांट असतं बॉटल ब्रशचं. त्याला जनरली बॉटल ब्रशच बोललं जातं, किंवा त्याचं जे कॉमन नेम आहे ते बॉटल ब्रशच आहे. सायंटिफिक नेम आहे त्याचा कॅलिस्टेमॉन लॅन्सिओलॅटस. हे त्याचं काय आहे, सायंटिफिक नेम आहे. त्याची जी फॅमिली आहे ती आहे मायरेटॅसी. त्याची जी ग्रोथ हॅबिट आहे ती श्रब टाईपची आहे. फ्लावर्सचा जो कलर असतो तो व्हाईट असतो. प्रोपॅगेशन हे त्याचं बाय सीड किंवा एअर लेअरिंगने किंवा बाय लेअरिंगने प्रोपॅगेशन केलं जातं. त्याचं जे ओरिजिन आहे ते आहे ऑस्ट्रेलिया. त्याचे जे फीचर्स आहेत ते आहे ते बघा, ब्युटिफुल अ ब्युटिफुल और स्मॉल ट्री. त्याच्यानंतर बघा 3 मीटर टॉल अँड विईंग हॅबिट. त्याची जी उंची असते ती किती असते, 3 मीटर असते. तसंच त्याचबरोबर ते ब्युटिफुल आणि त्याला व्हाईट कलरचे फ्लावर्स असतात. हे झालं बॉटल ब्रश. बॉटल ब्रश मध्ये आपण काय काय पाहिलं, कॉमन नेम ऑफ बॉटल ब्रश इज बॉटल ब्रश. सायंटिफिक नेम इज कॅलिस्टेमॉन लॅन्सिओलेटस. फॅमिली ऑफ बॉटल ब्रश इज मायरेटॅसी. habit of growing habit or growth habit of bottle brush is shrub. Color of flower is white. Propagation, bottle brush is propagated by seed or by air layering or by layering. And origin of bottle brush is Australia. And its features is beautiful or small tree, 3 meter tall. Okay. Then next ornamental plant is pagoda tree. Next ornamental plant is pagoda tree. Common name of pagoda tree is pagoda tree. Scientific name Palmyra alba. Scientific name काय आहे pagoda tree चं, तर प्लुमेरिया अल्बा हे त्याचं काय आहे, सायंटिफिक नेम आहे. फॅमिली त्याची आहे अपोसायनियासी. फॅमिली काय आहे, अपोसायनियासी. त्याच्यानंतर हॅबिट आहे, जी ग्रोथ हॅबिट आहे ती आहे एव्हरग्रीन ट्री. त्याच्यानंतर कलर ऑफ फ्लावर आहे व्हाईट और येलो आईड फ्लावर. ब्लूमिंग टाइम आहे मार्च अँड एप्रिल. प्रोपॅगेशन आहे बाय कटिंग. ओरिजिन आहे वेस्ट इंडिज. आणि त्याचे जे फीचर्स आहेत तर ते जे फीचर्स काय आहे, द लिव्स आर लॅन्सिओलेट टू ऑब्लोगेट अँड डू नॉट हॅव द कॉन्शिप्सियस मार्जिनल वेन. अशा प्रकारचे त्याचे फीचर्स आहेत. कॉमन नेम आहे त्याचं, कॉमन नेम पगोडा ट्री. त्याचं प्रोपॅगेशन लक्षात ठेवा, प्रोपॅगेशन आहे बाय कटिंग. आणि ओरिजिन जे आहे ते काय आहे, वेस्ट इंडिज. हे झालं पगोडा ट्री. देन नेक्स्ट ऑर्नामेंटल प्लांट इज बोगनविलिया. बोगनविलिया पण सर्वांना माहित असेल, तरी पण तुम्ही इथं पाहू शकता हे अशा प्रकारचं बोगनविलियाचं प्लांट असते. त्याचं कॉमन नेम जे आहे ते आहे बोगनविलिया. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे बोगनविलिया स्पेसीज, बोगनविलिया ग्लॅबर, बोगनविलिया स्पेक्टिव्हिलस.
हे त्याचे 3 डिफरंट ज्या आहेत ते स्पेसीज आहेत बोगनविलियाच्या. बोगनविलिया स्पेसीज, बोगनविलिया ग्लॅबर, बोगनविलिया स्पेक्टिबिलिस. हे बोगनविलियाचे 3 डिफरंट स्पेसीज आहेत. त्याचं जे कॉमन नेम आहे ते बोगनविलिया आहे. फॅमिली जी आहे त्याची ती आहे नायक्टॅगिनेसी. त्याची जी फॅमिली आहे ती काय आहे? निक्टॅगिनेसी. कलर ऑफ फ्लावर आहे व्हाईट व्हाईट कलर आहे, पर्पल आहे, डीप पर्पल आहे आणि रेड कलर आहे. अशा प्रकारचे बोगनविल्याचे फ्लावर्स चे कलर आहेत. त्याचा जो ब्लूमिंग टाइम आहे तो नॉर्थ इंडियामध्ये नोव्हेंबर आहे. नोव्हेंबरचा जो फर्स्ट वीक ते डिसेंबरचा फर्स्ट वीक पर्यंत, डिसेंबर पर्यंत काय होतं बोगनविल्याचे ब्लूमिंगचा जो पिरियड आहे तो नॉर्थ इंडिया मधला आहे. आणि जो जनरल आहे तो त्याचा आहे मार्च टू एप्रिल ब्लूमिंगचा टाइम. त्याच्यानंतर प्रोपॅगेशन जे आहे ते कशा प्रकारे होतं बघा बोगनविलियाचं, बाय हार्डवूड कटिंग अँड लेअरिंग. प्रोपॅगेशन जे आहे ते बाय हार्डवूड कटिंग किंवा लेअरिंगच्या थ्रू प्रोपॅगेशन हे बोगनविलियाचं होत असतं. त्याच्यानंतर ओरिजिन जे आहे ते आहे साऊथ अमेरिका म्हणजे ब्राझील. त्याच्यानंतर जे फीचर्स आहेत ते आहेत यूज इन डिफरंट पर्पजेस लाईक हेज, बुश प्लांट, पॉट एक्सेट्रा. त्याचा जो यूज आहे तो वेगवेगळ्या प्रकारे ॲज अ हेज प्लांट म्हणून यूज केले जाते किंवा बुशी प्लांट म्हणून पॉट कल्चर मध्ये किंवा पॉट मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, बोगनविलिया हे ग्रोन करत असतो. अशा प्रकारे बोगनविलियामध्ये जे आपण ॲज अ हेज प्लांट किंवा ॲज अ डेकोरेटिंग प्लांट म्हणून बोगनविलियाचा काय करत असतो, यूज करत असतो. हे झालं बोगनविलिया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्वीन ऑफ नाईट. या प्लांटला काय म्हटलं जातं? क्वीन ऑफ नाईट. त्याचं जे कॉमन नेम आहे ते काय आहे? क्वीन ऑफ नाईटच आहे. सायंटिफिक नेम जे आहे त्याचं आहे सेस्ट्रम नॉक्टरनम. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे? सेस्ट्रम नॉक्टरनम. त्याच्यानंतर ओरिजिन जे आहे ते आहे ट्रॉपिकल अमेरिका. फॅमिली जी आहे ती आहे सोलेनियासी. त्याची जी ग्रोईंग हॅबिट आहे किंवा ग्रोथ हॅबिट आहे ती आहे क्विक ग्रोईंग बुशी श्रब, मीडिया ग्रोईंग, सेंटेड श्रब. त्याची जी ग्रोईंग हॅबिट आहे ती काय आहे? क्विक ग्रोईंग. ते काय होतं? लवकर ग्रोन होतं. बुशी टाईपचं त्याचा जो अपिअरन्स असतो तो कशा प्रकारचा असतो? बुशी श्रब टाईप मध्ये असतो. आणि त्याचे जे श्रब असतात ते सेंटेड असतात. अशा प्रकारची ग्रोथ ही क्वीन ऑफ नाईटची किंवा सिस्टम नॉक्टर्नमच्या प्लांटची होत असते. त्याच्यामध्ये प्रोपॅगेशन त्याचं कसं केलं जातं बघा. इट इज प्रोपॅगेटेड बाय कटिंग. बाय कटिंगच्या थ्रू क्वीन ऑफ नाईटचं किंवा सिस्टमचं प्रोपॅगेशन हे केलं जातं. त्याचा जो ब्लूमिंग टाइम आहे तो आहे डिसेंबर टू फेब्रुवारी. त्याचा जो ब्लूमिंगचा टाइम आहे, पिरियड ऑफ ब्लूमिंग और टाइम ऑफ ब्लूमिंग इज डिसेंबर टू फेब्रुवारी. अँड नेक्स्ट वन इज कलर ऑफ फ्लावर. फ्लावरचा जो कलर आहे तो कसा असतो? पेल टू व्हाईट. फ्लावरचा कलर जो आहे तो कसा असतो? पेल टू व्हाईट. त्याच्यानंतर मेन फीचर्स जे आहेत ते बघा. रात की राणी इज फ्रॅग्रंट फ्लावर विच ओपन इन नाईट. त्याचं जे मेन फीचर आहे ते आहे तर ते काय होतं, नाईटला त्याचे जे फ्लावर आहेत ते फ्लावर ओपन होतात आणि ते कसे असतात? फ्रॅग्रंट असतात. ते फक्त फ्लावर्स नाईटलाच ओपन होतात आणि ते फ्लावर्स कसे असतात? फ्रॅग्रंट असतात, सेंटेड असतात. आपण वरतीच पाहिलं ग्रोथ हॅबिट मध्ये सांगितलं मी तुम्हाला की ते जे श्रब असतात किंवा जे ते सुद्धा कसे असतात? सेंटेड असतात. आणि त्याचे जे फ्लावर्स असतात ते सुद्धा कसे असतात? फ्रॅग्रंट असतात आणि ते कधी ओपन होतात? नाईटला. त्याच्यानंतर इट्स ग्रोईंग मेनली इन इंडियन गार्डन्स फॉर इट्स सेंटेड फ्लावर. इंडियन गार्डन मध्ये मेजरली क्वीन ऑफ नाईट किंवा सिस्टम हे जे प्लांट आहे ते ग्रोन केलं जातं. व्हाय इट्स ग्रोन इन मोस्टली इन इंडियन गार्डन्स बिकॉज ते जे प्लांट आहे त्याचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात? सेंटेड असतात. त्यामुळं काय केलं जातं? इंडियामध्ये मेजरली क्वीन ऑफ नाईट हे प्लांट गार्डन मध्ये ग्रोन केलं जातं. त्याच्यानंतर इट इज प्लांटेड इन गार्डन अँड पार्क फॉर स्वीट स्मेल. त्याच्याबरोबर गार्डन मध्ये किंवा पार्क मध्ये हे काय केलं जातं? मेजरली ग्रोन केलं जातं ड्यू टू
इट्स स्वीट स्मेल, म्हणजे त्याचा जो स्मेल आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, हे गार्डन मध्ये किंवा पार्क मध्ये मेजरली ग्रोन केलं जातं. क्वीन ऑफ नाईट मध्ये आपण काय पाहिलं, कॉमन नेम आहे क्वीन ऑफ नाईटचं, क्वीन ऑफ नाईटच. त्याच्यानंतर इट्स सायंटिफिक नेम इज सेस्ट्रम नॉक्टर्नम, ओरिजिन इज ट्रॉपिकल अमेरिका, फॅमिली इज सोलेनासी, habit is quick growing bushy shrub media, growing scented shrub. Its propagation is by cutting. Its blooming time is December to February. Flower color is pale to white, and main features is Rat ki Rani is fragrant flower which is opens only in night. Then next one, it's growing mainly in Indian gardens for its scented flower. Next one is it is planted in garden and park for its sweet smell. Okay, then next ornamental plant is कनेर. हे पण प्लांट आपल्याकडे मेजरली पाहायला मिळतं. कनेर याचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे बघा. कॉमन नेम पण कनेरचं कनेरच आहे. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे थिविटिया परवुनिया. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे थिविटिया परविनिया. त्याच्यानंतर फॅमिली काय आहे त्याची, अपोसायनियसी. त्याची जी फॅमिली आहे ती आहे अपोसायनियसी. त्याची जी हॅबिट आहे ती आहे इट इज टॉल श्रब. हे टॉल श्रबच्या टाइप मध्ये ग्रोन होतं. त्याचं जे ओरिजिन आहे ते आहे पेरू. त्याचा जो फ्लावर कलर आहे तो आहे येलो, ऑरेंज, व्हाईट, फनेल शेप्ड. त्याचे जे फ्लावर्स असतात ते फनेल शेप्ड असतात. अँड प्रोपॅगेशन इज बाय सीड. ओके, कनेर, कॉमन नेम ऑफ कनेर इज कनेर. Scientific name is Thivitia parvinia. Family is Apocynaceae. Habit is it's a tall shrub, and origin of canary is Peru. And color of flower is yellow, orange, white, and its flower is funnel shaped. Propagation is by seed. Canary is propagated by seed. Next ornamental plant is double chandni. कॉमन नेम काय आहे, डबल चांदणी. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे इर्वाटेमिया कोरोनानिया. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, इर्वाटेमिया कोरोनारिया. त्याचं जे फॅमिली आहे ती आहे अपोसायनियसी. त्याची जी ग्रोथ हॅबिट आहे किंवा ग्रोईंग हॅबिट आहे ती काय आहे, टॉल एव्हरग्रीन श्रब. प्लांट जे कसे असतात, टॉल असतात आणि एव्हरग्रीन श्रब टाइप मध्ये त्याची जी ग्रोथ हॅबिट असते ती असते. त्याच्यानंतर कलर ऑफ फ्लावर आहे व्हाईट. व्हाईट कलरचे फ्लावर असतात. प्रोपॅगेशन त्याचं बाय कटिंग केलं जातं. ओरिजिन त्याचं आहे मल्टी. त्याच्यानंतर फीचर्स जे आहेत ते मोस्टली युज्ड ऍज ए डॉर्फ बुश प्लांट इन श्रबरी और ऍज ए पॉट प्लांट. ऍज ए पॉट प्लांट म्हणून सुद्धा हे प्लांट ग्रोन केलं जातं, किंवा डॉर्फ बुशी प्लांट म्हणून सुद्धा गार्डन मध्ये डबल चांदणी या प्लांटचं काय केलं जाते, ग्रो केलं जातं किंवा ते प्लांट यूज केलं जातं. सायंटिफिक नेम ऑफ डबल चांदणी इज इर्वाटेमिया कोरोनारिया. Its family is Apocynaceae. Its growth habit is tall evergreen shrub. Color of flower is white. Propagation is by cutting, or origin is multi, and its features is mostly used as a dwarf bush plant in shrubbery or as a pot plant. Next ornamental plant is Parada bale. नेक्स्ट ऑर्नामेंटल प्लांट इज पराडा बेल. प्लांट तुम्हाला दिसत असेल, हे अशा प्रकारचे प्लांट आहे. त्याचं नाव आहे पराडा बेल. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे व्हर्नोनिया इलॅन्जिनिफोलिया. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे व्हर्नोनिया इलॅन्जिफोलिया. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्याची जी फॅमिली आहे ती आहे अस्टेरियासी. त्याची जी हॅबिट आहे ऍज ए क्रीपर और फॉलिएज प्लांट म्हणून काय केलं जातं, ग्रोन केलं जातं इन गार्डन और इन लँडस्केपिंग. त्याचं जे प्लांटची जी हॅबिट आहे ती कशी असते, क्रीपर और ऍज ए फॉलिएज प्लांट. त्याच्यानंतर कलर ऑफ फ्लावर आहे प्युअर ओलाइव्ह डेंटी व्हाईट इन ब्रांच. फ्लावरचा जो कलर आहे तो कसा असतो, प्युअर ओलाइव्ह
त्याच्यासोबतच डेंटी व्हाईट. त्याच्यानंतर ओरिजिन जे आहे ते आहे बर्मा. ओरिजिन आहे एंडो बर्मा. ओरिजिन फीचर्स जे आहेत त्याचे ते बघा. पराडा बेल हॅज ए स्लेंडर स्टर्न climbing up and then fall down beautifully over a wall or rating in the a form of क्रुटीन. तुम्हाला दिसत असेल बघा त्याचं जे फीचर्स जे सांगितलेलं आहे तर ते काय आहे, ज्या वेळेस आपण वॉल वरून त्या प्लांटला टू दी अर्थ सोडणार आहोत तर त्यावेळेस ते ब्युटिफुली एकामध्ये एक तुम्हाला क्लम्पिंग झालेलं दिसत असेल त्याचं. तर ते काय होतं ज्यावेळेस एकत्र क्लम्पिंग होतं पराडा बेलचं, तर त्यावेळेस तुम्हाला ते वॉल जे आहे ते डेकोरेटिव्ह किंवा ते जे वॉल आहे ते कसं अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल दिसतं, हे त्याचं मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे कशाचं, पराडा बेलचं. ओके. What we see in Parada bell, it's a scientific name. Scientific name is Vernonia longifolia. It's a family is Asteraceae. Growing habit is creeper or as a foliage plant. Color of flower is pure olive, dainty white in branch, and its origin is Burma. And features is Parada bell as a slender stunt, climbing up and then fall down beautifully over a wall or rating in the a form of crutin. Okay. The next ornamental plant is Jhumka bell. Next ornamental plant is Jhumka bell. Common name of Jhumka bell is Jhumka bell or Rangoon creeper. Its common name is Jhumka bell or Rangoon creeper. Its scientific name is Quicicollis indica. Its common name is Quicicollis indica. Its family is Combretaceae. Its habit is perennial climber. Its propagation is white pink. Its propagation is by cutting, or its color of flower is white and pink. And features is used for making arachis. It's used for making arachis, paragola, and also cover the rough area. रफ एरिया कव्हर करण्यासाठी किंवा अरेचिस पेरगोला मेकिंग साठी आपण काय करतो, झुमका बेल जे जे ऑर्नामेंटल प्लांट आहे ते काय करतो, ग्रोन करतो. Common name of Jhumka bell is Rangoon creeper. So scientific name is Quicicollis indica. So family is Combretaceae. Color of flower is white and pink, and propagation is by cutting. And its features is used for making arachis, paragola, and also cover the rough area. Next ornamental plant is Xmas tree. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते तुम्हाला हे माहित असेल, आपण याला क्रिसमस ट्री किंवा एक्समस ट्री असं म्हणतो. तुम्ही पाहिलेलं असेल, याला ॲरोकेरिया सुद्धा बोलतात एक्समस ट्रीला. याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे ॲरोकेरिया कुकी. सायंटिफिक नेम जे आहे ते आहे ॲरोकेरिया कुकी. त्याची जी फॅमिली आहे ती आहे ॲरोकेरियासी. त्याची जी फॅमिली आहे ती आहे ॲरोकेरियासी. त्याची जी ग्रोईंग हॅबिट आहे ती आहे पिरॅमिडल कॉन्फ्युरस एव्हरग्रीन ट्री. त्याची जी ग्रोईंग हॅबिट आहे ती कशी आहे, पिरॅमिडल आहे, कॉन्फ्युरस आहे आणि एव्हरग्रीन प्लांट असतं एक्समस ट्रीचं. त्याचा जो फ्लावरचा कलर आहे तो असतो ब्राऊन और ब्लू. त्याचा जो ब्लूमिंग टाइम आहे तो आहे जानेवारी अँड फेब्रुवारी. आणि प्रोपॅगेशन जे आहे ते एक्समस ट्रीचं बाय सीड होतं किंवा बाय लेअरिंग. त्याचे जे फीचर्स आहेत ते आहेत फाउंड इन कोल्ड रिजन्स. इट इज युज्ड एज अ स्पेसिमन ट्री. हे जे एक्समस ट्री आहे हे मेजरली कोल्ड रिजन मध्ये ग्रोन केलं जातं किंवा त्याचा यूज केला जातो किंवा ते प्लांट मोस्टली ग्रोन केलं जातं. आणि त्याचबरोबर त्याला यूज एज ए स्पेसिमन ट्री म्हणजे एज ए स्पेसिमन ट्री म्हणून सुद्धा एक्समस ट्रीचा यूज केला जातो. ओके. It's a scientific name Araucaria cookie. Family is Araucariaceae. Color growing habit is pyramidal coniferous evergreen tree. Color of flower is brown or brown. Family blooming time is January and February. Propagation is by seed or by layering. And its features is found in cold regions. It used as a specimen tree. Next ornamental plant is asparagus. Next ornamental plant is asparagus.
Scientific name of asparagus is Asparagus parringeri or Asparagus densiflora. सायंटिफिक नेम काय आहे अस्परॅगसचं? अस्परॅगस पॅरिंजेरी, अस्परॅगस डेन्सिफोरा. Its family is Liliaceae. Growing habit is densely growing. Propagation is by seed cutting, by seed or by cutting. Color of flower is white. Uses the produce attractive foliage for beautification of gardens. त्याचे जे प्लांट आहे ते कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह असे फ्लावर अट्रॅक्टिव्ह असं फॉलिएज असतं त्या प्लांटचं त्याच्या तर ते जे प्लांट आहे तर ते गार्डन मध्ये ब्युटिफिकेशन साठी अस्परॅगस हे ग्रोन केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे फीचर्स आहेत ते काय आहेत बघा. कॉमनली अस्परॅगस ग्रोन इन पॉट फॉर ऑर्नामेंटल फॉलिएज. इट हॅज ट्युबरस रूट्स. त्याचे जे रूट्स आहेत ते कसे असतात? ट्युबरस असतात. आणि कॉमनली अस्परॅगस हे पॉट मध्ये ग्रोन केलं जातं ॲज ए फॉलिएज प्लांट फॉर ब्युटिफिकेशन ऑफ गार्डन और फॉर ब्युटिफिकेशन ऑफ पार्क्स. What is the scientific name of asparagus? Its scientific name is Asparagus parringeri and Asparagus densiflora. Its family is Liliaceae. Growing habit is densely growing. Propagation is by seed cutting. Colors of flower is white and uses the produce attractive foliage for beautification of gardens. And its features is commonly asparagus grown in pot for ornamental foliage and it has tuberous roots. Next ornamental plant is Chrysanthemum species. हे फ्लावर क्रॉप आहे क्रायझॅन्थेमम. सर्वांना माहित असेल आपण याला शेवंती म्हणतो. क्रायझॅन्थेमम स्पेसिस. त्याची जी फॅमिली जी आहे ती आहे कंपोझिटी. त्याचं जे ओरिजिन आहे ते काय आहे? चायना आहे. फ्लावरचा जो कलर आहे तो कसा आहे? व्हाईट आहे आणि पिंक आहे. त्याच्यानंतर बघा, इट इज प्रोड्यूस मोस्ट शोई फ्लावर्स. इट has a wide range of flower shape, size, color and highly suitable for pot culture and seeding purposes. हे जे फ्लावर आहे क्रायझॅन्थेमम स्पेसिस त्याची फॅमिली आहे कंपोझिटी. ओरिजिन आहे चायना. फ्लावरचा कलर जो आहे तो आहे व्हाईट पिंक. आणि त्याचे जे फीचर्स आहेत ते काय आहेत? इट्स प्रोड्युसेस मोस्ट शोई फ्लावर्स. त्याचे जे फ्लावर्स असतात ते कसे असतात? मेजरली ते ब्युटिफुल, अट्रॅक्टिव्ह अँड इन डिफरंट कलर्स मध्ये अवेलेबल असतात. मोस्टली ते पॉट कल्चर साठी ग्रोन केले जातात किंवा सीडिंग पर्पज साठी सुद्धा क्रायझॅन्थेमम स्पेसिस ग्रोन केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रोज. रोज इज ऑल्सो फ्लावर क्रॉप्स. रोज मध्ये बघा, रोज हे काय आहे? एक पेरिनियल क्रॉप आहे किंवा पेरिनियल फ्लावरिंग प्लांट आहे. त्याच्यामध्ये बघा, रोज इज ए वुडी पेरिनियल फ्लावरिंग प्लांट ऑफ द जीनस रोजा. त्याचा जो जीनस आहे तो आहे रोजा आणि त्याची जी फॅमिली आहे ती आहे रोजेसी. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कट फ्लावर. हे जे रोज आहे हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कट फ्लावर आहे. कट फ्लावर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जे फ्लावर्स आपण अलॉंग विथ सेम हार्वेस्ट करतो त्या फ्लावर्सला कट फ्लावर्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फ्लावर्स जे आहेत रोजचे ते वेगवेगळ्या साईज शेप मध्ये असतात. अँड मोस्टली रोजचे जे फ्लावर्स आहेत ते डिफरंट कलर मध्ये, डिफरंट साईज मध्ये, डिफरंट शेप मध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यामुळं रोज हे मेजरली ग्रोन केलं जाणारं फ्लावर क्रॉप आहे. मोस्ट स्पेसिस, कल्टिवर्स अँड हायब्रिड्स आर ऑल वाइडली ग्रोन फॉर देअर ब्युटी अँड ऑफन आर फ्रॅग्रंट. त्याच्यासोबतच काय आहे? ते ब्युटिफुल तर असतातच, त्याच्यासोबत ते कसे असतात? फ्रॅग्रंट सुद्धा असतात. म्हणून मेजरली आपल्याकडे रोज हे फ्लावर क्रॉप सुद्धा कल्टिवेट केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लावर क्रॉप बघा, जरबेरा. जरबेरा आपलं तुम्हाला मी थेरी क्लासेस मध्ये आपलं झालेलं आहे जरबेराचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं जरबेरा हे म्हणजे खूप साऱ्या कलर मध्ये आपल्याला भेटतं. आणि जरबेरा हे फ्लावर
तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यामध्ये बघा जरबेराचं जे जीनस आहे त्याचा काय जरबेराचा जो जीनस मधले जे प्लांट्स आहेत तर ते अस्टेरियासी फॅमिलीमध्ये येतात. जरबेराचे जे स्पेसीज आहेत किंवा जरबेराचे जे प्लांट आहेत त्याचं जे कॅपिच्युलम आहेत विथ स्ट्रायकिंग टू लिप्ड रे फ्लोरेट्स इन येलो, ऑरेंज, व्हाईट, पिंक और रेड कलर्स. त्याचे जे फ्लावर्स मध्ये त्याचा जो कॅपिच्युलम असतो तर तो कसा असतो, स्ट्रायकिंग असतो. कॅपिच्युलम जो असतो तो टू लिप्ड रे फ्लोरेट्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याचे जे कलर्स आहेत ते आहेत ते येलो, ऑरेंज, व्हाईट आणि पिंक अँड रेड कलर्स मध्ये आपल्याला जरबेराचे फ्लावर्स ते मिळतात. त्याच्यामध्ये the capitulum has the appearance of a single flower is actually composed of hundreds of individual flowers. हे जे जरबेराचं फ्लावर आहे त्याच्यामध्ये एका फ्लावर मध्ये ऍक्च्युअली जे त्याचं जे कंपोजिशन असतं ते एका फ्लावरचं जे कंपोजिशन असतं तर ते मोर दॅन 100 ऑफ इंडिव्हिज्युअल फ्लावर्स एकत्र कंपोज होऊन एक कॅपिच्युलम तयार होतो. कशाचा, जरबेराचा. कॅपिच्युलम म्हणजे जे आपण मेन फ्लावर पाहत असाल तर त्या फ्लावर मध्ये वेगवेगळ्या फ्लावर्स, छोटे फ्लावर्स, इंडिव्हिज्युअल फ्लावर्स असतात त्याचं कंपोजिशन होऊन जरबेराचं कॅपिच्युलम तयार होतं. हे त्याचं काय आहे, ग्रोईंग हॅबिट आहे. हे झालं जरबेरा. नेक्स्ट फ्लावर क्रॉप आहे कार्नेशन. कार्नेशन चे फ्लावर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे कार्नेशनचे फ्लावर्स असतात. कार्नेशन जे आहे तर त्याचं हे बॉटनिकल नेम आहे डायंथस कॅरिओफायलस और कार्नेशन. त्याच्यानंतर कार्नेशियन हे कसं प्लांट आहे, हर्बेशियस प्लांट आहे. ते 80 सेंटीमीटर टॉल असतं. त्याच्यानंतर त्याचे जे लिव्ज आहेत ते कसे असतात, ग्रेइश ग्रीन असतात किंवा ब्ल्यू ग्रीन असतात आणि कसे असतात, अप टू 50 सेंटीमीटर लॉंग असतात. त्याच्यानंतर द फ्लावर्स आर प्रोड्यूस सिंगली और अप टू 5 टुगेदर इन साइम. इन वन साइम मध्ये फ्लावर ग्रोन होतात किंवा म्हणजे ऍज एका साइम मध्ये 5 फ्लावर्स किंवा सिंगली सुद्धा याची जी फ्लावरिंग आहे ती होत असते. एका नोड वरती सिंगली एकही फ्लावर येऊ शकतं किंवा असू शकतं किंवा एका साइम मध्ये 5 एकत्र कंपोज होऊन सुद्धा फ्लावर्स याचे काय असतात ते येत असतात. त्याच्यानंतर when grown in gardens, carnation grow to between 6 to 8.5 सेंटीमीटर in diameter. ज्यावेळेस आपण कार्नेशन गार्डन मध्ये ग्रोन करतो त्यावेळेस त्याचा जो डायमीटर असतो तो किती असतो, 6 to 8.5 सेंटीमीटर. पेटल्स ऑन कार्नेशन आर जनरली सिरेटेड. त्या कार्नेशनच्या ज्या पेटल्स आहेत त्या कशा असतात, सिरेटेड असतात. त्याच्यानंतर कार्नेशन आर बायसेक्सुअल फ्लावर्स अँड ब्लूम सिम्पली और क्लस्टर. कार्नेशन हे बायसेक्सुअल फ्लावर आहे आणि त्याचं जे ब्लूमिंग आहे ते सिम्पली किंवा सिंगल किंवा इन क्लस्टर मध्ये त्याचं काय होतं, फ्लावरिंग होतं. त्याच्यानंतर द कार्नेशन लिव्स आर नॅरो अँड स्टॉकलेस अँड देअर कलर व्हॅरीज फ्रॉम ग्रीन टू ग्रे, ब्ल्यू और पर्पल. कार्नेशनचे जे फ्लावर्स आहेत, लिव्ज आहेत ते कसे असतात, नॅरो असतात, स्टॉकलेस असतात आणि त्याचे जे कलर ते ग्रीन आहे, ग्रीन टू ग्रे, ब्ल्यू और पर्पल कलरचे कार्नेशनचे फ्लावर्स असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अस्टर. अस्टरचे फ्लावर अशा प्रकारचे असतात. त्याच्यानंतर अस्टर इज ए जीनस ऑफ फ्लावरिंग प्लांट्स इन द फॅमिली ऑफ अस्टेरियासी. अस्टरची सुद्धा फॅमिली काय आहे, अस्टेरियासी. त्याच्यानंतर इट इज पॉप्युलर एज ए गार्डन प्लांट्स बिकॉज ऑफ देअर अट्रॅक्टिव्ह अँड कलरफुल फ्लावर्स. त्याच्यानंतर द सेंट्रल डिस्क ऑफ फ्लावर ऑन दी अस्टर्स इज सराउंडेड बाय द रिंग ऑफ रे फ्लावर्स. जे त्याचे जे सेंटर असतं ते जसं जरबेराचं फ्लावर असतं ज्याच्यामध्ये मोर दॅन 100 कंपोज्ड फ्लावर्स असतात, त्याला रे फ्लावर्स म्हणतो आपण. जसं सनफ्लावर मध्ये तुम्ही पाहिलं असेल, सनफ्लावरचं जे हेड असतं त्याला आपण कॅपेच्युलम म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे येलो कलरचे छोटे छोटे फ्लावर्स दिसतात. त्या फ्लावर्सला रे फ्लावर्स म्हणतात, जे मेन सेंटरला सराउंडेड बाय रिंग मध्ये असतात. सेम लाईकवाईज सेम ते तुम्हाला जरबेरामध्ये पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर सेम एज इन अस्टर्स तुम्हाला मी रे फ्लावर्स दाखवते. तुम्हाला हे राऊंड मध्ये दिसत असतील, हे जे आहेत ते रे फ्लावर्स आहेत. इथे तुम्हाला
जरबेरा मध्ये पण पाहायला मिळेल बघा. हे जे आहेत हे येलो कलरचे फ्लावर्स दिसत असतील तुम्हाला. हे आत जे हे मेन जे फ्लावर आहे याला आपण काय म्हणतो, कॅपेच्युलम. हे जे मेन फ्लावर आहे याला कॅपेच्युलम म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे रे फ्लावर्स दिसतात जे रिंग शेप मध्ये असतात. अशा प्रकारे हे मोर दॅन 100 फ्लावर्स, रे फ्लावर्स एकत्र कंपोज होऊन हे रिंग तयार होते आणि हे पूर्ण फ्लावर जे असतं त्याला आपण काय म्हणतो, कॅपेच्युलम. ओके, सेम तेच काय असतं अस्टर मध्ये सुद्धा काय असतं, सेम तशा प्रकारे रे फ्लावर्स असतात जे मेन कॅपेच्युलम मध्ये सराउंड रिंग शेप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, त्याच्यानंतर इट इज ए in many cases the disc flowers are different color than the petals, so that the entire flower head looks like a single flower with a central disc surrounded by differently colored petals. मेनी केसेस मध्ये काय होतं, फ्लावरची जी डिस्क आहे त्याच्यामध्ये डिफरंट कलर्सच्या पेटल्स असतात, पण एंटायर जे फ्लावर्स आहे ते सिंगलच फ्लावर आपल्याला पाहायला मिळतं, पण आपल्या त्याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट कलरच्या पेटल्स असतात इन सिंगल फ्लावर मध्ये. त्याच्यानंतर जे रे फ्लावर्स आहेत अस्टरचे, जसं तुम्हाला जरबेरा किंवा सनफ्लावरचे वगैरे जसे भेटतात पाहायला फ्लावर्स, तर रे फ्लावर्स जे आहेत ते कसे असतात, येलो कलरचे असतात. पण इन कार्नेशन द रे फ्लावर्स ऑन दी अस्टर्स आर नेव्हर येलो. अस्टर्स मधले जे रे फ्लावर्स आहेत, अस्टर मधले हे जे रे फ्लावर्स आहेत ते येलो कलरचे तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत, ते येलो कलरचे नसतात. ओके, त्याच्यानंतर द ट्युब्युलर फ्लावर्स ऑफ द अस्टर्स आर बायसेक्सुअल. अस्टरचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, बायसेक्सुअल, हॅव्हिंग बोथ पिस्टिल्स अँड स्टॅमिन्स. पिस्टिल म्हणजे फिमेल पार्ट्स आणि स्टॅमिन्स म्हणजे मेल पार्ट्स. हे दोन्ही त्या प्लांट मध्ये अवेलेबल असतात, म्हणून त्या प्लांटला काय म्हणतो आपण, बायसेक्सुअल फ्लावर्स. द रे फ्लावर्स आर युजली स्टराईल. जे रे फ्लावर्स असतात ते कसे असतात, युजली जनरली कसे असतात, स्टराईल असतात. स्टराईल म्हणजे तिथे पॉलिनेशन होत नाही किंवा तिथं फर्टिलायझेशन जे आहे ते होत नाही. म्हणजे पोलन जे असतात, ज्या फ्लावर्सचे पोलन ओहरीमध्ये सेट होण्यासाठी एबल नसतात किंवा अनेबल असतात, अशा फ्लावर्सला आपण काय म्हणतो, स्टराईल फ्लावर्स. म्हणजे अनएबिलिटी ऑफ पोलन टू सेट ऑन दी सीड्स किंवा फ्लावर फॉर्मेशन साठी जर पोलन स्टराईल एबल नसतील तर अशा फ्लावर्सला आपण काय म्हणतो, स्टराईल फ्लावर्स. मग जे रे फ्लावर्स असतात ते कसे असतात, स्टराईल असतात. नेक्स्ट मध्ये बघा, नेक्स्ट आहे ग्लॅडिओलस. नेक्स्ट फ्लावर आहे ग्लॅडिओलस. हे अशा प्रकारचे फ्लावर्स असतात ग्लॅडिओलसचे, तुम्ही पाहू शकता. ते पॉट मध्ये ग्रोन केले जातात. अशा प्रकारे पॉट मध्ये सुद्धा आपण ग्रोन करू शकतो किंवा फील्ड वरती सुद्धा ग्रोन करू शकतो, इन नर्सरी मध्ये करू शकतो, इन प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये, ग्रीन हाऊस मध्ये सुद्धा आपण याला कल्टिवेट करू शकतो. अशा ग्लॅडिओलस फ्लावर्स असतात. त्याच्यामध्ये बघा, ग्लॅडिओलस इज ए जीनस ऑफ पेरिनियल फ्लावरिंग प्लांट्स इन द फॅमिली इरिडिएसी. ग्लॅडिओलस जे प्लांट आहे ते पेरिनियल प्लांट आहे, पेरिनियल फ्लावर आहे. ते कुठल्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात, तर तिची जी फॅमिली आहे ती आहे इरिडिएसी. त्याच्या मध्ये नंतर बघा, देअर स्टेम्स आर जनरली अनब्रांच्ड, स्वॉर्ड शेप्ड, लॉन्जिट्युडिनल लीव्स इनक्लोज्ड इन ए शीथ. त्याचे जे स्टेम आहेत ते कसे असतात, अनब्रांच्ड असतात, म्हणजे त्याला ब्रांच नसतात, ते स्वॉर्ड शेप्ड मध्ये असतात. आणि त्याचे जे लीव्स आहेत ते कसे असतात, लॉन्जिट्युडिनल असतात. त्याचे जे फ्लावर आहेत, फ्लावर स्पाइक्स आहेत ते कसे असतात, लार्ज असतात आणि वन साइडेड असतात, विथ बायसेक्सुअल फ्लावर्स, इच स्टबेंड बाय टू लिदरी ग्रीन ब्रॅक्ट्स. ग्रीन ब्रॅक्ट्सच्या मध्ये तुम्हाला वन साइड मध्ये तुम्हाला फ्लावर्स दिसतील त्याचे. इथं बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला इथं त्याला ब्रांचेस दिसणार नाही, हे काय एक सिंगल स्टेम आहे. हे तुम्हाला हे जे ग्रीन लीव्स आहेत त्याच्या, हे जे लिदरी शेप मधले ग्रीन जे लीव्स आहेत त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल शेप मध्ये फ्लावर जे आहे ते एकाच साइडला प्लांटच्या तुम्हाला हे दिसायला मिळेल बघा. एकाच साइड मध्ये काय झालेले, अरेंज झालेले. तर त्याचे जे ब्लूमिंग आहे, त्याचे जे फ्लावर आहेत ते काय होत असतात,
एका वन साइडलाच काय होत असतं, त्याचं ब्लूमिंग होत असतं. त्याच्यामध्ये द सेपल्स अँड द पेटल्स आर ऑलमोस्ट आयडेंटिकल इन अपिअरन्स अँड आर टर्म्ड टेपल्स. त्याचे जे सेपल्स आणि पेटल्स आहेत, त्या कशा असतात, ऑलमोस्ट आयडेंटिकल असतात, म्हणजे एकसारखे असतात. त्याचे जे पेटल्स आहेत, त्या तुम्हाला पेटल्स पाहायला मिळत असेल, त्या कशा आहेत, एकसारख्या, सर्वच्या सर्व ज्या आहेत त्या कशा आहेत, एकसारख्या शेपमध्ये किंवा आयडेंटिकल पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे लिलियम. नेक्स्ट फ्लावर क्रॉप आहे लिलियम. लिलियम मध्ये बघा, लिलियम इज ए जीनस ऑफ हर्बेशियस फ्लावरिंग प्लांट ग्रोइंग फ्रॉम बल्ब्स ऑल द लार्ज प्रॉमिनंट फ्लावर्स. लिलियम हे हर्बेशियस प्लांट आहे, हर्बेशियस फ्लावरिंग प्लांट आहे. ते बाय बल्ब पासून ग्रोन प्रोपॅगेशन केलं जातं. ऑल विथ लार्ज प्रॉमिनंट फ्लावर्स. त्याचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, लार्ज असतात. Flowers are large, often fragrant and come in the range of colors including white, yellows, orange, pinks, reds and purples. लिलियमचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, फ्रॅग्रंट असतात, सेंटेड असतात. त्याचे जे कलर्स आहेत ते आहेत व्हाईट आहे, येलो आहे, ऑरेंज आहे, पिंक आहे, रेड आहे आणि पर्पल आहे. त्याच्यानंतर बघा, लिलीज आर प्रोपॅगेटेड मेनली बाय मीन्स ऑफ बल्ब्स. कशा प्रकारे प्रोपॅगेट होतं लिलियम, तर बाय बल्ब्स. दे आर ऑल्सो ग्रोइंग फ्रॉम सीड्स. बाय सीडनी सुद्धा प्रोपॅगेट होतं किंवा बल्बनी सुद्धा प्रोपॅगेट होतं. ऑल्दो द लिलीज ग्रोन फ्रॉम सीड्स आर मोर डिसीज रेजिस्टंट. The only disadvantage with growing lilies from seed that the lily plants take a longer time to bloom. आपण जर बाय बल्ब्सनी प्रोपॅगेट करण्याऐवजी बाय सीडनी जर लिलियम प्रोपॅगेट केलं तर ते मेजरली डिसीज रेजिस्टंट असतं. पण त्याचा जो डिसएडव्हान्टेज आहे तो काय आहे, तर लिलियम जे प्लांट आहे तर त्याचा जो ब्लूमिंग पिरियड आहे किंवा ब्लूमिंग टाइम आहे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळं बाय सीडनी प्रोपॅगेट केलं तर आपल्याला आणखी लेंदी होणारे किंवा आणखी उशिरा फ्लावर्स भेटतात. त्यामुळं आपण मेजरली बाय बल्बनी लिलियमचं काय करत असतो, प्रोपॅगेशन करत असतो. बल्ब आर व्हेरी मच प्रेफर्ड इन ग्रोईंग लिलीज. मी तुम्हाला सांगितलं आताच, बल्ब हे मेजरली किंवा जास्त प्रमाणावर प्रेफर केले जातात मोर दॅन सीड. म्हणजे बाय सीडनी जर प्रोपॅगेट केलं तर आपल्याला डिसीज रेजिस्टंट प्लांट भेटतील, डिसीज रेजिस्टंट फ्लावर्स भेटतील, प्लांट भेटेल. पण जो ब्लूमिंग टाइम आहे तो आपला वाढणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला फ्लावरिंग उशिरा मिळते. त्यासाठी मेजरली जे लिलियम आहे ते आपण बाय बल्बनी काय करतो, प्रोपॅगेट करतो. ओके. अँथेरियम आहे, त्याच्यानंतर फ्लावर. अँथेरियमचे फ्लावर अशा प्रकारचे असतात, इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे अँथेरियमचे फ्लावर्स असतात. Anthurium is a genus of herbs often growing as epiphytes on the other plants. Anthurium हे काय आहे, हर्बेशियस प्लांट आहे. त्याच्यानंतर त्याचे जे लीव्स आहेत ते क्लस्टर मध्ये वेगवेगळ्या व्हेरिएबल शेप मध्ये असतात. त्याचं जे इन्फ्लोरोसन्स आहे ते ते काय, त्याच्यामध्ये काय असतात, स्मॉल फ्लावर्स असतात. त्याला आपण काय म्हणतो, स्पॅडिक्स. त्याच्यामध्ये बघा, स्पॅडिक्स जे आहे, स्पॅडिक्स हे कसं असतं, इलॉंगेटेड असतं, स्पाइक शेप असतं. आणि बिनीथ दी स्पॅडिक्सच्या मध्ये काय असतं, स्पॅथ और टाइप ऑफ ब्रॅकेट. स्पेथ जे असतं ते स्पॅडिक्स मध्ये तुम्हाला दिसेल. हे अशा प्रकारचं काय असतं, तिथं स्पॅथ असते. त्याच्यामध्ये the spadix and spath are the main focus of Anthurium breeders who develop cultivars in bright colors and unique shapes. ज्यावेळेस ब्रीडर व्हरायटल इम्प्रुव्हमेंट करतात त्यावेळेस मेजरली अँथेरियम मध्ये कशामध्ये फोकस केलं जातं, तर त्याचं जे स्पॅडिक्स आहे किंवा त्याचं जे स्पॅथ आहे याच्यावरती फोकस केलं जातं. आणि अँथेरियम प्लांट्स आर पॉइझनस ड्यू टू कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स इरिटेटिंग टू द स्किन अँड आईज. अँथेरियमचं जे प्लांट आहे ते कसं असतं, पॉइझनस असतं. कशामुळं, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, ड्यू टू कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपले जे स्किन आहे किंवा आईज आहे त्यांना इरिटेशन होते. हे अँथेरियमचं ड्रॉबॅक आहे किंवा अँथेरियम प्लांटचं
डिसएडव्हान्टेज आहे. अशा प्रकारे आपण आज वेगवेगळे ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लॉवर क्रॉप्स पाहिलं. त्याचं जे आयडेंटिफिकेशन असेल, त्याची ग्रोईंग हॅबिट असेल, सायंटिफिक नेम असेल, फॅमिली असेल, त्याचं ओरिजिन असेल, त्याचं प्रोपॅगेशन असेल, हे आपण आजच्या तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये पाहिलं. आपलं आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर्सचं एक्सरसाइज आहे किंवा जे प्रॅक्टिकल आहे ते आपल्या इथं संपलेलं आहे. कुणाला काही अडचण, मी तुम्हाला प्रेझेंटेशन शेअर करेल, पण तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर